सर्वांना नमस्कार। आज आपण पाहणार आहोत कोकणातील प्रसिद्ध अशी पोपटी। ही पोपटी हिवाळा या ऋतूमध्ये केली जाते, कारण हिवाळ्यामध्येच वालाच्या शेंगा येतात। पोपटी ही दोन प्रकारची असते, एक व्हेज पोपटी आणि दुसरी नॉनव्हेज पोपटी। तर आज आपण चिकनची नॉनव्हेज पोपटी करणार आहोत। तर त्यासाठी वालाच्या शेंगा, मॅरिनेट केलेलं चिकन, कांदे, बटाटे, अंडी, मक्याचे कणसे, त्याचबरोबर लसूण आणि घरचा तिखट मसाला वापरलेला आहे। या पोपटीसाठी विशेष म्हणजे भांबुर्डीचा पाला हा वापरला जातो। हा पाला खूप औषधी असतो। या पाल्याशिवाय आणि वालाच्या शेंगाशिवाय पोपटी म्हणजे अशक्य आहे। सर्व साहित्य तयार झाल्यानंतर आपण इथे मातीच्या मडक्यामध्ये पोपटी लावणार आहोत। सर्वात खाली भांबुर्ड्याचा पाला टाकायचा, त्याच्यावरती वालाच्या शेंगाचा थर लावायचा आणि वरती मीठ आणि ओवा टाकायचा। इथं ओवा जरूर टाकायचा, तो विसरायचा नाही, कारण ओवा पोटासाठी खूप चांगला असतो, त्याच्यामुळे पोपटीमध्ये हा घटक महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यावरती मक्याची कणसे, अंडी, कांदे, बटाटे, लसूण हे सर्व लावून घ्यायचे। पोपटी लावणं हे सुद्धा एक कौशल्य आहे, ते सहजासहजी कोणालाही जमत नाही बरं का। आमच्याकडे पण एकाच व्यक्तीलाही पोपटी लावता येते, म्हणून पोपटी लावणं हे सुद्धा एक कौशल्य आहे। इथे चिकन जे आहे आपण ते केळीच्या पानात बांधणार आहोत, कारण त्यामुळे काय होतं तर चिकन करपत नाही आणि चिकनला केळीच्या पानाचा छान असा सुगंध येतो आणि चव तर एकदम अप्रतिम अशी येते। म्हणून केळीच्या पानाचा वापर नक्की करून बघा। आता इथे आपला चिकनचा थर लावल्यानंतर वरती भांबुर्डीचा पाला त्याच्यावर लावायचा आणि मडकं पॅक करायचं। आता त्या मडक्याला उष्णता द्यावी लागते, तर त्यासाठी काय करायचं, बाजूला लाकडे आणि बरोबर मधोमध मडकं ठेवायचं आणि शेकोटी पेटवायची। आता ही थंडीत असते, त्याच्यामुळे आपण त्याच्या भोवती शेकोटीसुद्धा करू शकतो आणि मडक्याला त्यामुळे काय होतं, उष्णता मिळते। आम्ही सर्वांनी तर या शेकोटीचा खूप छान प्रकारे आनंद घेतला आणि हीच तर खरी पोपटीची मजा असते। आता या मडक्याला जे आहे 20 ते 25 मिनटं कमीत कमी आणि जास्तीत जास्त 30 ते 35 मिनिट उष्णता द्यायची। यामुळे काय होतं, आतील पदार्थ व्यवस्थित आणि छान रुचकर होतात। कधीकधी पोपटीला कमी उष्णता मिळाली तर ते कच्चे राहण्याची शक्यता असते। इथे बघा आपली पोपटी तयार झालेली आहे। आता वरचा आपण भांबुर्डीचा पाला जो आहे तो काढून टाकायचा आणि बाकीचे घटक व्यवस्थित वेगळे करून घ्यायचे। पोपटी टाकण्यासाठी जाड पुट्यांचा वापर करायचा, त्यामुळे काय होतं, गरम पदार्थ असतात, प्लॅस्टिक जर वापरलं तर ते वितळण्याची शक्यता आहे। इथे आमची पोपटी तयार झालेली आहे। आता ती आम्ही खाण्याचा आस्वाद घेणार आहोत। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। धन्यवाद।